आर्या बेटा, आज तुला काय खायचं? मला साबुदाण्याची खिचडी खायची. नमस्कार मंडळी, यूट्यूब फॅमिली, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. चला तर मग आज माझ्या मुलीची डिमांड आहे की तिला आज साबुदाणा खिचडी खायची आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूयात वेळ न घालवता. मऊ लुसलुशीत अशी एकदम छान अशी सोप्या पद्धतीने 10 मिनिटात बनणारी मग आपण बनवूयात रेसिपी. आता मी पहिले इथे गॅस पेटवते आणि एक कढई मांडून घेते. आणि याच्यामध्ये ना काय करायचं, अजिबात काही चुका करायच्या नाहीत, म्हणजे आपली साबुदाणा खिचडी ना कढईला अजिबात चिकटणार नाही, काही नाही. तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी फॉलो करा. इथे काय करायचं माहिती आहे, साबूसाठी कधी पण असे शेंगदाणे ना भाजून घ्यायचे. शेंगदाणे असे मस्त लालसर भाजून घ्यायचे आणि आपली साबुदाणा खिचडी मऊ आणि मोकळी पट्ट अशी बनते. चला तर इथे ना मी 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता, तो भिजलेला आहे. याच्यात घालूयात तेल. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता याच्यात मी घालत आहे हिरवी मिरची बारीक केलेली. साबुदाणा कधीही मिरची अशी बारीक करून टाकली ना खूप छान टेस्ट येते. आणि मिरची अशी छान अशी भाजली ना त्यानंतर त्याच्यामध्ये ना मी आता इथे उकडलेले बटाटे घेतले, तर तुम्ही पण घेऊ शकता. आणि ते पण याच्यामध्ये असे सोडून घ्यायचे आणि याला ना असं मस्त मिक्स करायचं. बघा, खूप सुंदर असे बटाटे आहेत. जास्त उकडायची गरज नाही, कारण की मी ना उकडलेले घेतले होते. आता ना आपण याच्यामध्ये शाबू घालून घेऊयात. तुम्ही बघू शकता वाव, खूपच छान अशी आपली खिचडी बनणार आहे. आता मी याच्यामध्ये मीठ घालून घेते. शाबू हा असा प्रकार आहे ना जो की कोणालाच आवडणार नाही. असा लहान मोठ्यांना सगळ्यांना शाबू हा प्रकार आवडतो. आणि आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कुट्ट घालत आहे, कारण की आधी नव्हतं घातलं, कारण की शाबूसोबत जर घातलं ना कुट्ट असं संपूर्ण करपून जातं. त्यासाठी अजिबात घाई करायची नाही कुट्ट टाकायची. शाबू भाजत आला का नाही की शेंगदाण्याचं कुट्ट टाकून घ्यायचं. आपली मस्त अशी साबुदाणा खिचडी रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान अशी मोकळी पटपट झालेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मी रेसिपी टाकली का लगेच तुम्हाला पडते. आणि आता आपण विचारूयात आरूला खास करून की कशी बनली आहे साबूची खिचडी. तुम्ही ना उपवासाला अशी या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. साबुदाणा खिचडी तर प्रत्येकाला बनवता येते, पण या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. चला तर आपली इकडे साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. चला तर आपण आर्याला विचारूयात कशी झाली आहे ती. आणि हो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. बाळा, आता मला सांग, तू खिचडी कशी बनली आहे? छान बनली खिचडी. खिचडीचा छान